नमस्कार मित्रांनो. कृषी, पशुसंवर्धन, दूध व्यवसाय व विकास मत्स्य व्यवसाय डिपार्टमेंट अंतर्गत 2026 मध्ये मित्रांनो तब्बल 1300 पदासाठी जाहिरात येणार आहे. तर कोणत्या पदासाठी जाहिरात येणार आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मत्स्य विभागातील पदाचा आढावा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत. तर खाली बघू शकता महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दूध व्यवसाय विकास मत्स्य विभाग. बघू शकता मित्रांनो कधी अपडेट आलेले बघा. 17 डिसेंबर 2025 ला अपडेट आलेले आणि बघू शकता प्रस्तावना कृषी पदवी विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील व आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई अधिपत्याखालील मत्स्य व्यवसाय विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेवरील सर्व पदाचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. बघू शकता मित्रांनो. तर खाली आपण डायरेक्ट बघूया कोणते कोणते पद असणार आहे. बघा मित्रांनो, एकूण बघा 1397 पदाची जाहिरात येणार आहे मित्रांनो. सुधारित आकृतिबंध ही दोन बघा कोणते कोणती पद आहे खाली. तब्बल 1300 पद आहे मित्रांनो एकूण बघा. बघा मित्रांनो इथं पदाचं नाव बघू शकता तुम्ही. सुधारित आकृतिबंध तपशील गट अ, आयुक्त मत्स्य व्यवसाय 4 जागा आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय 40 जागा आहे. तर बघू शकता गट अ पदासाठी बघा 63 जागा आहे मित्रांनो. खाली बघू शकता गट ब पदासाठी जागा बघू शकता तुम्ही. मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी 63 जागा आहे. विकास अधिकारी बघू शकता 19 जागा आहे. तर असे गट ब चे बघा 103 जागा आहे. लघुलेखक अधीक्षक बघा निरीक्षक सांख्यिकी पदासाठी 10 जागा आहे. कनिष्ठ अभियंत्याची 8 जागा आहे. तर गट ब पदासाठी बघा 88 जागा आहे. खाली बघू शकता गट क पदासाठी बघा मित्रांनो सहाय्यक अधिकारीचे 2 जागा आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारीचे 353 जागा आहे. वरिष्ठ लिपिक पदासाठी बघा 107 जागा आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी 201 जागा आहे. असे तब्बल गट क पदासाठी बघा 793 जागा आहे. आणि सुधारित आकृतिबंध तपशील गट ड बघू शकता नायक रोणी उ चालक रोणी चालक बघू शकता मत्स्यपाल तर 9 जागा असे 12 जागा मित्रांनो एकूण गड्डाचे. आणि बघा 1059 जागा आहे. आणि बाह्य सूत्रधार म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट बेस असणार मित्रांनो. विधी अधिकारी सहाय्यक विधी अधिकारी वाहन चालक शिपाई. तर बघा शिपाई पदासाठी 170 जागा असणार आहे. सुरक्षा रक्षक 4 जागा आहे. तर असे बाह्य स्त्रोतधारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस बाहेरून तर 338 जागा. तर असे तब्बल मित्रांनो बघा 1397 जागेची नवीन जाहिरात येणार आहे. आता ही जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो, तर फेब्रुवारी महिन्यात येणार मित्रांनो 2026 मध्ये. तर अशी अपडेट आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे 338 आणि तब्बल बघा 1059 हे नियमित पदे असणार मित्रांनो. तर एकूण असे बघा 1397 पदाची जाहिरात लवकरच येणार आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर जाहिरात येणार मित्रांनो. तुम्ही सर्व डिटेल्स चेक करू शकता. सॅलरी वगैरे की काय असणार काय नाही. सॅलरी पण दिलेली मित्रांनो यामध्ये. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक भेटून जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.